मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे मी काय करणार आहे 10.3च्या आता आपण दिनदर्शिका पाहायचे, तर त्यासाठी मी तुम्हाला मागच्या लेक्चरला काय म्हटलं की तुम्ही सगळे शॉर्ट्स पहा. शॉर्ट्स मी खूप छान छान आपल्या ट्रिक्स काढल्यात की सेम वार असलेले दिवस कसे लक्षात ठेवायचे, महिने कसे लक्षात ठेवायचे. पण होईल काय, तुम्ही जेव्हा शॉर्ट्स पाहताल तेव्हा तुम्ही एक अभ्यास शॉर्ट्स पाहताल, बाकीचे नको ते शॉर्ट्स येतील, तुम्हाला नको असेल तरी पाहावे लागतात, तुम्ही नाही पाहतात. मग त्यासाठी मी काय केलं, सगळे जे शॉर्ट्स आहे आपल्याला दिनदर्शिकेला महत्वाचे ते मी एका कंबाईन करून एक पूर्ण व्हिडिओ बनलेला आहे, तो व्हिडिओ आवर्जून पहा. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतो की जर 5 जानेवारीला बुधवार असेल तर 1 नोव्हेंबरला कोणता वार येईल. पहा एवढे मध्ये सगळ्या महिन्याचा गॅप काढत असतो आपल्याला. जर तुम्हाला ट्रिक माहिती असेल, काय ट्रिक आहे की जानेवारी आणि ऑक्टोबर कधी साध्या वर्षामध्ये म्हणजे लीप वर्ष नसताना जानेवारी आणि ऑक्टोबरचे महिने वार सगळे सेम असतात, म्हणजे हे दोन कॅलेंडरची पानं सेम असतात. लक्षात ठेवायला ट्रिक पहा, लक्षात ठेवायचं जिओ फर्स्ट, ओ फॉर ऑक्टोबर, जे फॉर जानेवारी आणि फर्स्ट का लिहिलं तर 6वा महिना जून येतो, 7वा जुलै जून आणि जे नाही जे फॉर वन म्हणजे पहिला महिना. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असू शकतो, पहा कसा असू शकेल. जर 23 फेब्रुवारीला बुधवार असेल तर मार्चच्या 31ला किती किंवा नोव्हेंबरच्या 29ला कोणता वार असेल. पहा कसं काढायचंय. साध्या वर्षामध्ये म्हणजे लीप वर्ष नसताना तारीख व वार सारखे असणारे फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर हे 3 महिने आहेत. लक्षात कसं ठेवायचंय, फ्री मिळणार नाही. एफ, एम आणि एन. एफ म्हणजे फेब्रुवारी, एम म्हणजे मार्च आणि एन म्हणजे नोव्हेंबर. एफ एम एन फ्री मिळणार नाही. फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर मध्ये साध्या वर्षामध्ये तारीख आणि वार सारखेच असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असू शकतोय, पहा जर 18 एप्रिलला सोमवार असेल तर 25 जुलैला कोणता वार असेल. पहा साध्या वर्षामध्ये म्हणजे लीप वर्ष नसताना तारीख व वार सारखे असणारे महिने कोणते, एप्रिल आणि जुलै. हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय करायची, ए फॉर एप्रिल, जे फॉर जुलै. वरती का लिहायचे 47, का 47 लिहायचं तर ए म्हणजे चौथा महिना असतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. 7वा असतो जुलै. लक्षात ठेवायचं एपीजे 47 किंवा एजे 47. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असाही येऊ शकतो, जर 5 सप्टेंबरला सोमवार असेल तर डिसेंबरचा 17ला कोणता वार असेल. काय करायचंय, 5 सप्टेंबर म्हणजे याच्यावरून आपण ही तारीख काढू शकतो, याच्यावरून 7-7चा टप्पा काढून आपण इथपर्यंत येऊ शकतो. त्यासाठी पहा लक्षात कसं ठेवायचंय. एसडी म्हणजे सोलो डान्स. एस फॉर सप्टेंबर, डी फॉर डिसेंबर. आणि ह्या ट्रिक खूप महत्वाच्या आहेत. या ट्रिकने तुम्ही फटाफट प्रश्न सोडू शकतात बुद्धिमत्ता आणि गणिताच्या स्पर्धा परीक्षेमध्ये. अशा सारे खूप सारे ट्रिक घेऊन येत आहोत, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो कसा, जर 14 फेब्रुवारी लीप वर्ष आता 2020 मध्ये 14 फेब्रुवारीला जर शुक्रवार असेल तर त्याच वर्षामध्ये ऑगस्टच्या 28 तारखेला किती कोणता वार असेल. पहा यासाठी आपण ट्रिक लक्षात घेत आहोत. फेब्रुवारी, ऑगस्ट लीप वर्षामध्ये सारखेच पानं असतात कॅलेंडरची, म्हणजे ज्या तारखेला जो वार तोच ऑगस्ट मध्ये पण त्याच तारखेला तो वार असतो. हे लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवण्याची ट्रिक पहा खूप मजेशीर आहे. फतेह अली यांनी 8व्या लीप वर्षात गाणे म्हटले. लीप वर्ष हा भी उल्लेख झालाय. फतेह म्हणजे एफ, ए म्हणजे ए, अली म्हणजे ए आणि 8 का दिलंय तर 8 हा ऑगस्ट आहे, हा चौथा महिना एप्रिल वापरायचा नाही आपल्याला, म्हणून इथे 8 वापरले. एफ हे एक पाठ करा किंवा फतेह अलीने 8व्या लीप वर्षात गाणे म्हटले हे पाठ करा, तुम्हाला लगेच प्रश्नाचं उत्तर सापडेल. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, त्यांनी असं केलं असेल सपोज 30 सप्टेंबरला 2020 म्हणजे लीप वर्षात कोणतंही लीप वर्ष असेल इथे, जर सप्टेंबर 30ला बुधवार असेल तर त्याच महिन्यात डिसेंबरच्या 27ला किती, तर आपण याच्यावरून 30 तारखेचा पुन्हा इथे काढू शकतो आणि 4 दिवस मागे येऊ शकतो. त्यासाठी पाठ कसं ठेवायचं आहे की सप्टेंबर आणि डिसेंबरची कॅलेंडरची पानं सेम असतात. एसडी लीप वर्षातही होणार सोलो डान्स, कारण साध्या वर्षात पण एसडी सेम आहेत. इथे पाठ करायचे फक्त लीप वर्षातही होणार सोलो डान्स. स्पर्धा परीक्षेमध्ये दिनदर्शिकेवर प्रश्न असतात, त्यासाठी आपल्याला ही ट्रिक एकदम उपयोगी पडणार आहे. पहा काय ट्रिक आहे तर एप्रिल, जानेवारी, जुलै कधी लीप वर्षामध्ये एप्रिल, जानेवारी, जुलैची कॅलेंडरची पानं सेम असतात. म्हणजे जर इथे 2 एप्रिलला गुरुवार असेल तर 2 जानेवारीला गुरुवार असतो आणि 2 जुलैलाही गुरुवार असतो. पहा कॅलेंडरची पानं सेम असतात. लक्षात ठेवायचं कसं, आज 417 ही ट्रिक पाठ कराल तर नसेल खतरा. आज 417. ए फॉर 4 म्हणजे का तर एप्रिल, जे म्हणजे 1 का तर जानेवारी आणि दुसरा जे म्हणजे हा 7.
7 म्हणजे काय तर जुलै, जानेवारी, जुलै आणि एप्रिल ह्या 3 महिन्यांचे कॅलेंडरचे दिवस तारखा लीप वर्षामध्ये सारखे असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये दिनदर्शिका या टॉपिकवरील प्रश्न सोडवण्यासाठी एक उपयोगाची ट्रिक पहा. लीप वर्षामध्ये मार्च आणि नोव्हेंबरची कॅलेंडरची पानं सेम असतात, म्हणजे तारखा आणि वार सारखेच असतात. पाठ कसं करायचंय? पाठ करण्यासाठी ट्रिक पहा. लीप वर्षातही होणार मन की बात, लीप वर्षातही होणार मन की बात, एम फॉर मार्च आणि एन फॉर नोव्हेंबर. स्पर्धा परीक्षेसाठी एकच वार असणारे दिवस कसे लक्षात ठेवायचे घेऊन आला आहोत. ट्रिक पहा. महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे, गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर, ख्रिसमस म्हणजे 25 डिसेंबर. जर महाराष्ट्र दिनाला गुरुवार असेल तर गांधी जयंती आणि ख्रिसमस इथेही गुरुवारच असेल. लक्षात कसे ठेवायचे हे 3 दिवस? ट्रिक पहा. महाराष्ट्रात गोड खातात, महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र दिन, इथे ग आहे म्हणून गांधी जयंती लक्षात ठेवायचं, खातात म्हणजे खय, ख्रिसमस 25 डिसेंबर. स्पर्धा परीक्षेमध्ये एकच वार असणारे दिवस यावरती एक प्रश्न आलेला असतो, पण ते वार कसे लक्षात ठेवायचे लक्षात घ्या. स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट, लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्ट पुण्यतिथी आहे, शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर, बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर. लक्षात ठेवायची ट्रिक पहा. स्वयं, लो, पुरी, शिरा, बासुंदी. आता स्वयं स्व आलाय म्हणजे स्वातंत्र्य दिन, लो आणि पू आलाय म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी, शी आलाय फॉर शिक्षक दिन आणि बासुंदी फॉर बालदिन.